गुजरात मधल्या एका मंदिरात चक्क देवालाच RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा युनिफॉर्म घालण्यात आलेला आहे। एक मोठी आणि महत्त्वाची बातमी तुम्ही दृश्य पाहताय। देवाला पण गणवेश घालण्यात आलेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश हा देवाला घालण्यात आलेला आहे। काँग्रेसने या ठिकाणी सवाल विचारलेला आहे की आता देवाला पण तुम्ही गणवेश घालणार का? गणवेश घालण्याच्या निर्णयावरती सडाडून टीका करण्यात आलेली आहे। स्वामीनारायण मंदिरातील मूर्तीला हा युनिफॉर्म घालण्यात आल्यामुळे बराच वाद निर्माण झालेला आहे। सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत उपस्थित। सचिनजी, देवालाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पोशाख घालण्यात आलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे काँग्रेसची? मी सातत्याने म्हणत होतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी विचारधारा आहे, आजपर्यंत त्यांनी जातीपातींमध्ये धर्माच्या मध्ये द्वेष पसरवण्याचं काम करून त्या ठिकाणी राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न सातत्याने केला। आता ते ईश्वरालाही त्या ठिकाणी सोडत नाहीत। ही विचारधारा निश्चितपणे देशासाठी किती घातक आहे हे यातनं दिसून येत असेल। आज ईश्वराचा उपयोग करून त्याचे पुष्कळ राजकीय लाभ मिळवणं ही जर परिस्थिती असेल तर या विचारधारेमधलं जे कटू वास्तव आहे ते आता लोकांच्या निदर्शनास येते, हे पूर्णपणे निषेधार्ह आहे। सचिनजी, तुम्ही फोन लाईनवरून उपस्थित राहात। आपल्यासोबत दिलीप देवधर देखील आहेत, संघाचे अभ्यासक आहेत, ज्येष्ठ नागपुरातले। दिलीपजी, देवाला देखील संघाचा म्हणजेच RSSचा युनिफॉर्म घालण्यात आलेला आहे। काँग्रेसने टीका केलेली आहे की अशा प्रकारे देवाला देखील जे आहे ते तुम्ही या ठिकाणी RSSचा कार्यकर्ता बनवलं आणि जातीपातीचं राजकारण हे RSS कडून केलं जातं। मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की भारतामध्ये मल्टी कम्युनल मल्टी कास्टिस्ट राजकारण काँग्रेस खेळतं। कारण काँग्रेसचं सत्तेचा मार्ग जातीतून आणि सांप्रदायिकतेतून आहे आणि संघ एक राष्ट्रीयत्वाचे कार्यकर्ते घडवत असल्यामुळे जातपात मानत नाही। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की आता जी चर्चा चालू आहे गणवेशाची, तर संघाचा गणवेश तर रादर बदललाय, आता फुल पॅन्ट झाली आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे हा जो गणवेश आहे हा संघवाल्यांनी घातलेला नाही। त्या मंदिरामध्ये अशी एक पद्धत आहे की जे विविध लोक विविध कपडे तिथे वाहतात ते घातले जातात। त्यामुळे राहुल जे घालतो, सोनिया जे घालते, त्यांना जे चांगलं वाटतं असे कपडे जर त्या मंदिरामध्ये वाहिले गेले तर विविध पद्धतीचे कपडे सुद्धा तिथे घातले जातील। तिथे रोमन कॅथोलिक धर्माचे राहुल आणि सोनिया असल्यामुळे त्यांनी तो गणवेश त्या टाईपचा जरी इथे अर्पण केला तर या मंदिराची पद्धत आहे तोही गणवेश घातला जाईल। त्यामुळे हा गणवेश संघवाल्यांनी घातलेला नाहीये, मंदिराच्या व्यवस्थापनाने घातलेला आहे। या मुद्द्यावर मी आपलं लक्ष वेधू शकतो। आणि दुसरं, मी स्वतः ईश्वर मानत नाही, मी संघाचा अभ्यासक आहे। संघामध्ये ईश्वर न मानणारे किंवा हिंदू समाजामध्ये 9 फिलॉसॉफीपैकी 6 ईश्वर मानत नाही, 3 मानतात। त्यामुळे ईश्वर मानणं न मानणं हा मुद्दाच भिन्न आहे। आणि ज्याला जे आवडतं त्याला विविध कपडे घालणं, त्याला सजवणं नटवणं हे भक्त मंडळींचं आवडतं कार्य आहे।